सत्र क्रमांक 2 ला होते सुरुवात. येणारे बॉल आहे 24 धावा बनवायच्या आहेत त्या 39. पहिला बॉल, बॉलर तयार. मतंग पहिला बॉल टाकतायत आणि पहिलाच बॉल बीट करणारा आहे. येतोय तो डॉट. हॅलो चेक नाही. हॅलो 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 हॅलो. त्याचबरोबर हॅलो, पुढील हॅलो. सन्मान आहे अक्षयजी पानसरे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करूया. अक्षय पानसरे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. हॅलो हॅलो. त्यानंतर पुढील सन्मान आहे श्री गणेशजी शिंगाडे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. मॅचला एका बाजूला झाली सुरुवात. अक्षयजी पानसरे यांचे सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे आणि इथे विकेटचं पतन होईल. टीम महाकाळेश्वर बॉय चिखलगाव या टीमला धक्का क्रमांक लागलेला आहे. तो पहिला धावसंख्या आहे. धावफलकावरती अवघ्या 2 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आहे. अंपायर कॉल वाईड आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल आणि स्कोर मोडला पुन्हा चालना मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आता पायांचा वापर केलाय. पुढे गेलेले आहेत. बॉलची फेकी केली आहे. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. अंडरम क्रिकेटचा एक वेगळा थरार आहे जिचा आपण आस्वाद घेतो. खेळ अंडरम क्रिकेटचा असो किंवा ओरमचा असो किंवा T20चा असो किंवा 50 ओव्हरचा असो किंवा टेस्ट बॉल क्रिकेटचा असो किंवा खेळ गल्लीतल्या क्रिकेटचा असो, आपण अनेक वेळा आस्वाद घेतो. किंवा खेळ गावातल्या शेतातल्या मैदानातला असो, आपण सर्व स्तरावरती क्रिकेट खेळाचा आनंद घेत आहोत. आपण हा खेळ पाहतोय. अंडरम क्रिकेटचा धावसंख्या आहे धावफलकावरती 4 धावा 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना ज्या धाबा बनवलेल्या आहेत टीम ध्रुवी बेलापूर या टीमने, त्या धावसंख्येचं प्रत्युत्तर द्यायचं आहे टीम महाकाळेश्वर बॉय चिखलगाव या टीमला. चिखलगाव हा संघ भोर तालुक्यातला आहे तर एका बाजूला नवी मुंबईच्या बेलापूरचा ध्रुवी संघ आहे. अशी लढत धावसंख्या 4 आहे. बनवायचे आहेत 34. येणारे बॉल 18. अजूनही 34ची गरज आहे. अजूनही 35 बनवायचे आहेत आणि ही धाव आलेली आहे म्हणजे 17 बॉल 34ची गरज. 5 धावा धावफलकावरती आलेली आहेत. ओव्हर नंबर 2 साठी बॉलर आहेत अरुण यादव. ओव्हर नंबर 2 साठी आहेत. बॅटिंग मध्ये एका बाजूला आमिर, एका बाजूला जयेश. ही ऑलराऊंडर खेळाडूंची जोडी आहे. अंपायर कॉल वाईड. दिशा आहे खराब. पंचाने सांगितलंय हा आहे तो वाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल. बॉलर तयार अरुण यादव. राईट आर्म राऊंड द विकेट. स्पिन गोलंदाजी. फटका चांगला खेळला, अडवलाय परंतु एकच धाव बॉलच्या पाठीमागील. अंडरम क्रिकेटचा हाच तो थरार आहे ना. बॉल जोराने टोलवायचा. कार्पेटला गुदगुल्या करत काही बॉल सीमा पारही जातात. हॅलो चेक. हॅलो चेक. अरुण यादव. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर गेला. कोणताही धाव बॉलच्या पाठीमागे मिळाला. हा डॉट आहे. 4 बॉलचा केस झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा केस शिल्लक. पायांचा वापर परंतु वेळेच्या अचूकता फटक्याच्या पाठीमागे नाहीये. एकच सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. म्हणजे वेळेची अचूकता किती महत्वाची आहे ना. आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुम्हाला वेळेची अचूकता ही साधावीच लागते.
आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल. अरुण यादव तयार. राईट आर्म राऊंड. पायाला भेटणारा बॉल, परंतु एक सिंगल धाव. या बॉलच्या पाठीमागे मिळेल. लेग बायची धाव आहे. अंपायर कॉल. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावांचा पाठलाग करताना टीम महाकाळेश्वर बॉईज चिखलगाव या टीमने बनवलेले आहेत. धावा 9 आहेत, म्हणजे येणारे 12 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 30. 12-30चं इक्वेशन शिल्लक आहे. 12-30 ची ही मॅच. घमासान रंगलेलं युद्ध. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो प्रयत्न आज मैदानाच्या आत करावा लागेल. प्रयत्न मोठे. ओव्हर नंबर आता 3 साठी शैलेश आलेले आहेत, तर बॅटिंग साठी सनी आणि त्यांच्या सोबतीला जयेश. स्विच हिटचा फटका अंडरम क्रिकेटमध्ये खेळला जातो आणि त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे आणि हा स्विच हिटचा फटका पाठवलाय सीमापार. धावा मिळतील 4. आलाय तो जयेश यांच्या बॅट मधून एक जबरदस्त टोला. ओरम क्रिकेटमध्ये आपण अनेकदा स्विच हिटचे फटके पाहिले, परंतु आता एक काळ असाही आलाय ना, एक सिंगल धाव. अंडरम क्रिकेटमध्ये तुम्हाला स्विच हिटचे फटके पाहायला मिळतात आणि तो पहिला स्विच हिटचा फटका आलेला आहे. एक सिंगल धाव. बॉलच्या पाठीमागे आले. बॉलर तयार. पायांचा वापर करत पुढे गेले. पाहिलं की फलंदाजांनी क्रीज सोडलंय, परंतु माघार येणं कठीण झालं. फलंदाज स्टंपिंग आउट. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. टीम महाकाळेश्वर बॉईज चिखलगाव या टीमला. धक्का क्रमांक 3 आहे, माफ करा. विकास हा संघ विकास बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. या संघासाठी टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आलाय. आणि विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज माघारी. पायी खेळाडू वृत्ती आहे. पंचांच्या निर्णयाची वाटही पाहिली आणि क्रीज सोडलं. बॉलर तयार. आला तो डॉट. मिळणार नाही कोणतीही धाव. शेवटचा बॉल. षटक क्रमांक 3चा झाला. पुढील मॅचसाठी आपण तयार राहा. पायांचा वापर करत पुढे आलेले आहेत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. अंपायर कॉल वाईट. धावसंख्या आहे धावफलकावरती 16, म्हणजे इथून पुढे बनवायचे आहेत 6 बॉलमध्ये. विजयासाठी आपण धावसंख्येचं गुणोत्तर 23 हवे आहेत. आता बनवायचे आहेत. डायरेक्ट हिट केली आहे. पंचांसपोर्ट आकाशाकडे. फलंदाज आउट. चला पुढचे 2 संघ आपण तयार आहे. नंतरची मॅच आपली आहे. तुम्ही पाहताय आर्यन चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. पहिला सामना. बॅटची कडा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आलेला आहे. आपण जेव्हा आर्यन चषक 2025 बद्दल चर्चा करतो, त्यावेळेस आपण चर्चा करतो आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाबद्दल. कारण या मंडळाच्या माध्यमातून याच कोपरखरणेच्या नगरीमध्ये दरवर्षी जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये थाटामाटामध्ये गणेशोत्सव हा सण साजरा केला जातो. आणि आर्यनच्या राजाचे एक महती आहे, त्याच्याबद्दल आपण येणाऱ्या कालावधीमध्ये चर्चा करूया. बॉलर तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. आला तो डॉट. मिळणार नाहीये या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव. शेवटचे काही बॉल शिल्लक बाकी आहे या मॅचची औपचारिकता. डायरेक्ट हिट होईल का, तर एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि इथे हा सामना जिंकलेला आहे. ध्रुविएट बेलापूर या टीम. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघ चांगल्या प्रकारे खेळले. आणि टीम महाकाळेश्वर बॉईज चिखलगाव, आपण या ठिकाणी आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. चला आकाशेट कोपरखेरणे आणि सितारा ग्रुप रबाळे, आपण मैदानाचा ताबा घ्या ही विनंती आहे. टीम आकाश 8 कोपरखेरणे आणि सितारा ग्रुप रबाळे आणि टीम महाकाळेश्वर बॉय चिखलगाव, आपण सन्मान चिन्ह आपलं स्वीकारावं. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. या स्पर्धेची गोड आठवण भेट आपल्याला प्रदान केली जाईल. टीम
महाकाळेश्वर बॉय चिखलगाव. चला दोन्ही टीमला विनंती आहे की आपण सामना सुरू करा. आपण वेळ घेऊ नका ही विनंती आहे. चला खेळाडू कक्ष खाली करून द्या. पुढच्या दोन संघांना खेळाडू कक्ष खाली करून द्या मित्रांनो. आपली मॅच झाली आहे तर आपण खेळाडू कक्ष सोडा, कारण पुढच्या दोन संघांना खेळाडू कक्ष आपल्याला उपलब्ध करून द्यावा लागेल. त्यासाठी विनंती आहे की आपण खेळाडू कक्ष आपण खाली करून द्या ही विनंती आहे. चला जे संघ या ठिकाणी आलेले आहेत, सहभाग घेतलेला आहे, आपले टी शर्ट आपण घेऊन चला. जर आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा ही विनंती आहे. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू हे कंपल्सरी आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला 9वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवूया. हॅलो चेक. 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 चला सामना सुरू करा ही विनंती आहे. आपण वेळ घेऊ नका. आपण सामना सुरू करा. हॅलो चेक. चला दोन्ही टीम आपण सामना सुरू करा. यानंतरची मॅच आहे आकाशेठ कोपरखिरणे विपक्ष सितारा ग्रुप रबाळे अशी होणारी मॅच आहे. टॉस झाला आणि टॉस जिंकला. टीम सितारा ग्रुप रबाळे या टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि टीम आकाशेठ कोपरखिरणे या टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केलेलं आहे. चला मॅचला सुरुवात करा ही विनंती आपण दोन्ही संघांना करूया. चला सामना सुरू करा. स्पीड अप करा. बोल नका, आता घेऊन बसलोय. एका बाजूला आकाशेठ चेंबूर अशी मॅच आहे, आपण करेक्शन करूया. आणि एका बाजूला टीम सितारा ग्रुप रबाळे अशी मॅच. दोन्ही टीमला आपण देऊया या मॅच साठी भरभरून शुभेच्छा. टीम आकाशेठ चेंबूर हा संघ प्रथम बॅटिंग करत आहे आणि टीम सितारा ग्रुप रबाळे हा संघ प्रथम गोलंदाजी करतोय. चला या दोन संघांना खेळाडू कक्ष आपण खाली करून द्या. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे आणि स्ट्रायकर जोडीमध्ये दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये अनिकेत आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहे. तर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज करण. पहिला बॉल पडतोय. आपण दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. चला सामना सुरू करा. आर्यन चषक 2025 पहा ज्या संघाने आज सहभाग घेतलेला आहे, जर आपण या ठिकाणी आलेला असाल तर आपला टी शर्ट आपण घ्यावं ही विनंती आहे.
ज्या संघाने आज सहभाग घेतलेला आहे ते संघ या ठिकाणी आलेले असतील तर आपले टी शर्ट आपण स्वीकारावे. बॉलर तयार, पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मिळणार एकच धाव. त्या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव मिळेल. बॉलर तयार. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज आहेत करण. हा बॉल डाव्या बाजूला खेळलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड होते. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. 2 बॉलचा खेळ इकडे समाप्त होतोय आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2. बिनगडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम आकाश एट चेंबूर. हॅलो हॅलो या बॉलच्या पाठीमागे चातुर्याने धाव घेण्याचा प्रयत्न, चपळता दाखवली होती या बॉलच्या पाठीमागे, परंतु या बॉलच्या पाठीमागे आली फक्त एक सिंगल धाव. प्रथम बॅटिंग करताना धावसंख्येची भूक ठेवावी लागेल. टीम आकाश एट चेंबूर एका बाजूला नवी मुंबईतला रबाळ्याचा सितारा ग्रुप हा संघ आहे. बॉलर तयार. फटका तर चांगला आहे. धावा किती मिळतील? एकच धाव. एक पेक्षा अधिक काही नाही या बॉलच्या पाठीमागे. प्रथम बॅटिंग करताना धावा बनवलेल्या आहे टीम आकाश एट चेंबूर या टीमने. त्या धावा आहेत धावफलकावरती तब्बल 5 धावा. पहिलं षटक ज्या प्रकारे कर्ण यांनी हाताळलेलं आहे, एकही चौकार त्यांनी खर्च केला नाहीये. पुढचे संघ या ठिकाणी आले असतील तर आपण टी शर्ट स्वीकारावे ही विनंती आहे. फटका चांगला आहे परंतु इथे प्रयत्न कमी पडलेले आहेत धाव घेताना. धावसंख्या धावफलकावरती आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम आकाश एट चेंबूर या टीमने बनवलेले आहेत धावा 5. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. चला घाई करा, आपण वेळ घेऊ नका. अजून बरेचसे सामने बाकी आहेत. रात्रीचे 9:50 झालेली आहेत आणि तुम्ही पाहत आहात आकाश एट चेंबूर विपक्ष सितारा ग्रुप रबाळे अशी होणारी मॅच आहे. या लढतीचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. याच्या खालोखाल आता तुम्हाला सामने पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. आज सहभागी होणारे संघ जर तुम्ही पाहिले तर महाकाळेश्वर चिकलगाव आणि ध्रुवीएट बेलापूर हा पहिला सामना तुम्ही पाहिलात. बॉलला सन्मान दिलाय. बॉलने सीमारेषा तोडली आहे 4 धावांसाठी आणि त्यानंतर आकाश एट चेंबूर विपक्ष सितारा ग्रुप रबाळे ही मॅच सुरू आहे. त्यानंतर तन्वी 11 वडाळा म्हणजे वडाळ्यावरतून या ठिकाणी संघ येणार आहे आणि कळंबोलीचा श्रीशा संघ या ठिकाणी खेळण्यासाठी येणार आहे. त्यानंतर जुन्नरचा विहान एट, अंधेरीचा साई सिद्धी आणि रॉबिन एट ओमसाई राम आणि कुर्ल्याचा राहुल नाईन हा संघ दर्श एट आणि बाळू उमा चेंबूर अशी सामने तुम्हाला पाहायला मिळतील. चला टॉस साठी आपण या तन्वी 11 वडाळा आणि टीम श्रीशा कळंबोली आपण टॉस साठी या. या बॉलच्या पाठीमागे डॉट आलेला आहे. धाव कोणतीही मिळणार नाही. धावसंख्या आहे धावफलकावरील तब्बल 11 धावा. बिन एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना धावसंख्या आहे. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. मानतेश ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. ही एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आहे धावफलकावरती 12. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक. हा बॉल सोडून दिलाय. अंपायर कॉल वाईड आहे. धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचलेली आहे 13 वरती. शेवटचे काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉलर तयार.
एका बाजूला बॅटिंगमध्ये आतिश आणि त्यांच्या सोबतीला अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. फटका चांगला, क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं, वेगाने फेक केली आहे, परंतु चपळतेने एक धाव पूर्ण केली आहे. चपळता ही किती महत्वाची गोष्ट आहे ना, क्रिकेट असो किंवा आयुष्य, तुम्हाला चपळता ही दाखवावीच लागते. षटक क्रमांक चला घाई करा. पाल लहान खेळाडूंना विनंती आहे, प्रेक्षक जे आहेत आपण पडदा सोडा, ब्लॅक पडदा आहे तो आपण सोडा, ही विनंती आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण तो पडदा सोडा. धावसंख्या आहे धावफलकावरील तब्बल धावा आहेत त्या 15. एक गडी बाद. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. बॉलर तयार. पुढे सरसावले होते, पदलालित्य होतं, क्षेत्ररक्षक होते तिकडे. एकच सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम आकाश 8 चेंबूर या टीमने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 16. गडी बाद झालेला आहे तो 1 आणि टीम सितारा ग्रुप रबाळे या टीमने 12 बॉलच्या पाठीमागे एकाच फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये बसू टीम सितारा ग्रुप रबाळे या टीम कडून बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना आतिश तयार. एका बाजूला अनिकेत आहेत, बॉलर तयार. स्ट्रायकर एंडला आतिश, गोलंदाज बासू रबाळे. बसू माफ करा. बसू यांचा पहिलाच बॉल वाईट +1 अशा 2 आहेत. बसू यांची ही जी लाईन होती ती डाव्या स्ट्रीच्या बाहेरची होती आणि पंचांनी स्पष्ट नकार दिला. हा बॉल त्यांना पुन्हा टाकावा लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल पुन्हा दिशा खराब. पंचांनी सांगितलं की हा आणखीन एक वाईट बॉल आहे. 19 धावफलकावरती आलेली आहे. धावसंख्या आता हळूहळू आता वाढू लागलेली आहे. बॉलर तयार. फटका ताकदीचा खेळलाय. क्षेत्ररक्षक समोरच्या बाजूला होते, वेगाने आले. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. प्रथम बॅटिंग करताना टीम आकाश 8 चेंबूर या टीमला धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 20 धावा. एक गडी बाद. इथे पंचांकडे दाद मागितली होती, पंचांनी दाद लगेच पेटाळलेली आहे, परंतु एक धाव चपळतेने पूर्ण केलेली आहे. हॅलो हॅलो. तसेच 24 संघांना टी शर्ट देणारे स्पॉन्सर्स ओम साईराम रॉबिन 8 त्यांचे स्पॉन्सर AK एअर स्टुडिओ रॉबिन AK, दर शेठ अश्विनी स्मृती सचिन कदम, आकाश 8 रुबाब द परफेक्ट मॅन काटपे ब्रदर्स, वियान 8 वर्सडल ग्रुप सागर गोलब, श्री बालूमामा चेंबूर मिल्की मिस्ट आईस्क्रीम, तसेच तन्वी 11 वर्सडल ग्रुप सागर गोलब, श्रीशा 11 अनिकेत राम धमाले, सितारा ग्रुप रबाले शिवम ज्वेलर्स मापे, ध्रुवी 8 अश्विनी स्मृती सचिन कदम, राहुल 9 कुर्ला. एक सेकंड.
24 धावा. तसेच राहुल लाईन शिवनेरी ड्रायव्हिंग स्कूल घनसोली, साई सिद्धी, श्रावणी डिजिटल बोडके ब्रदर्स, मंकाळेश्वर बॉयज विजय विठ्ठल दोंडे हे ओपनचे टीमले स्पॉन्सर देणारे सगळे मान्यवरांना हार्दिक आभार. ज्यांनी आम्हाला टी शर्टसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांच्या नावांची अनाउन्समेंट आपण या ठिकाणी केलेली आहे. त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. आपण केलेल्या सहकार्याबद्दल. खोलवर टप्प्याचा हा बॉल क्षेत्ररक्षक आलेले आहेत. या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव प्राप्त होईल. धावसंख्या आहे धावफलकावरती 26 धावा आणि अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आशिष आहेत तर बॅटिंगमध्ये ऋतिक आणि त्यांच्या सोबतीला आतिश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहे. टीम आकाश 8 चेंबूर या टीमसाठी बॉलर तयार. आशिष यांचा हा बॉल वेळेची अचूकता. या बॉलच्या पाठीमागे साधता आली नाही. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 27 धावा. या ओव्हरमध्ये शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत आणि नंतरची मॅच जी होणार आहे ती तन्वी 11 वडाळा विपक्ष श्रीशा कळंबोली. आपण तयार राहा. आपण आपली लाईनअप तयार करायला घ्या. टॉससाठी आपण रिपोर्टिंग करा ही विनंती आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होईल. टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आलेले आहेत वेगाने. परंतु या बॉलच्या पाठीमागे काय घडलं तर एकच सिंगल धाव आलेली आहे. एका धावेने धावफलक पुढे चाललेला आहे. एकेरी दुहेरी धावा स्कोरबोर्डला नेहमी नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पायांचा वापर. क्षेत्ररक्षक तिकडे होते. एकच सिंगल धाव प्राप्त होईल. 29 धावा. रिपोर्टिंग करा. आणि हा चौकार आहे म्हणजे अंडरम क्रिकेटमध्ये 3 बाजूला जो चौकार आहे ना या स्पर्धेमध्ये जो नियम आहे काळ्या पडद्याला बॉल डायरेक्ट लागला तर तो चौकार आहे. याची आपण नोंद घ्या. ज्यांनी ग्राउंडच्या बाहेर गाड्या लावलेल्या आहेत त्यांना विनंती की आपण व्यवस्थित पार्क करा कारण थोडंसं तिकडे ट्रॅफिक होत आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे. दुसरीचा प्रयत्न अंपायरकडे दाद मागितले आणि पंचांनी दाद फेटाळलेली आहे. 2 धावा सहजरित्या मिळतील. धावसंख्या आहे प्रथम बॅटिंग करताना 35. टीम आकाश 8 चेंबूर या टीमने बनवलेले आहेत आणि आता बनवायच्या आहेत टीम सितारा ग्रुप रबाळे या टीमला 24 बॉल 36. आपण करूया पुढील सामन्याचा टॉस. तन्वी 11 वडाळा श्रीशा कळंबोली आपण टॉससाठी या ही विनंती आहे. आपण रिपोर्टिंग करा. चला आपण टॉस साठी या. टीम तन्वी 11 वडाळा आणि श्रीशा कळंबोली
मॅचवरती सुरुवात 24 बॉल 36 ची गरज. हा पडतोय तो पहिला बॉल. पहिलाच बॉल दिशाहीन आहे. अंपायर कॉल वाईड. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डचा होईल तो श्री गणेश. बॉलर तयार. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय आणि हा बॉल आता पंचाने सांगितलं की वाईट बॉल आहे. दिशा खराब आहे या बॉलच्या पाठीमागची. 2 बॉलच्या पाठीमागे 2 दिशाहीन बॉल. पहिल्या षटकामध्ये स्वप्नील तयार पुन्हा होतील. स्ट्रायकर एंडला बॅट्समन साहिल तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पायांचा वापर. रनआउटची एक छोटीशी संधी होती का, परंतु पाय इथे अतिशय जलद गतीने ही धाव पूर्ण केलेली आहे. धावफलकावरती आलेले आहेत 3 धावा एका बॉलच्या समाप्तीनंतर. स्ट्राईक रोटेट केलंय. स्कोर बोर्डला बिझी ठेवलं. मनीष आलेले आहे त्याचा स्ट्राईक वरती. स्ट्राईक करतील मनीष. बॉलर तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल वाईड. दिशा आहे खराब. बॉलर तयार. स्वप्नील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर गेलेला आहे, म्हणजे नॅचरल अँगल जो आहे तो अँगलचा वापर करतायत. राऊंड द विकेट आलेले आहेत. डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. आता भेदक गोलंदाजी करायला सुरुवात केलेली आहे. गोलंदाजी मधली धार, अचूकता, भेदकता. पायांचा वापर केला आहे. अंपायर कॉल नो आहे, म्हणजे इथे बालंबाल बचावलेले आहेत. बॅटिंग करताना फलंदाज मनीष ज्या प्रकारे पुढे गेले होते, पदलालित्य होतं या बॉलच्या पाठीमागे खेळताना, परंतु लाईन मिस करून बसले होते. परंतु पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे, जो पुन्हा टाकावा लागेल. स्वप्नील यांना पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट तयार. गोलंदाजी करताना स्वप्नील. पायांचा पुन्हा वापर, सन्मान दिलाय. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. 36 धाबांचा पाठलाग करताना बनवलेले आहेत आता टीम सितारा ग्रुप रबाळ या टीमने. धावा 6 बिनगडी बाद. आकाश एट चेंबूरने बनवलेले आहेत 35 आणि 36 धाबांचं लक्ष दिलेलं आहे सितारा ग्रुप रबाळ या टीम समोर. बॉलर तयार. पायांचा वापर, खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. कार्पेटचा जबरदस्त फटका. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आहे धावफलकावरती 8 बिनगडी बाद. 36 धावांचा करायचा आहे तो पाठलाग. एका बाजूला साहिल, एका बाजूला मनीष. स्ट्रायकर एंडला मनीष तयार. बॉलर स्वप्नील. टप्पा पडल्यानंतर हा नो बॉल आहे. अंपायर कॉल नो. पुन्हा टाकावा लागेल. नो +1 अशा 2 धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया आणि स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलेला आहे आता 10 धावा धावफलकावरती. बॉलर स्वप्नील तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पायांचा वापर, गॅप शोधलाय बॉलने. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आलाय तो एक बहारदार, वजनदार, शानदार, रुबाबदार चौकार. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. 36 धावांचा पाठलाग करताना बनवलेले आहेत धावा 34. येणाऱ्या आता 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. 18 बॉल 22 ची गरज आहे. चला घाई करा. ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहे श्रवण. तुम्ही पाहताय आर्यन चषक 2025. आर्यन ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी ही स्पर्धा. या वर्षीचं आयोजन जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टी नाविन्यपूर्ण आहेत. प्रत्येक टीमला जो संघ सहभागी होत आहे त्या संघांना टी-शर्ट्स आहेत. बॉलची फेकी केली आहे. एक सिंगल धाव, परंतु अंपायर कॉल नो आहे.
नो +1 अशा धावा मिळतील. 2 फ्रंट फूट नो बॉल आहे. चला घाई करा. फ्रंट फूट हा नो बॉल आहे असं पंचांनी कळवलेला आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल वाईड. दिशा आहे खराब. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल. पायांचा वापर चांगल्या प्रकारे केलाय. जबरदस्त फटका. बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती केलाय. फलंदाज मनीष यांनी चांगला खेळ. बॉल सीमा पार चौकार. बॉलर तयार. श्रवण पुन्हा तयार. धावसंख्या 22. 22 धावा. 36 धावांचा करायचा आहे तो पाठलाग. चला घाई करा. आपण अधिकचा वेळ घेऊ नका. फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉल अडवतील. लगेच टाकतील. एकच धाव. चांगला सामना सुरू आहे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढतायत, झुंजतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. उद्देश फक्त एकच की आम्हाला हा सामना जिंकायचा आहे आणि यासाठी सुरू असलेली ही मॅच. पायांचा वापर करत पुढे गेलेत. खेळाडू आहेत. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या आहे 24. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. 36 धावांचा एका बाजूला बचाव तर एका बाजूला पाठलाग आणि बॅटिंग चांगल्या प्रकारे केलेली आहे. एकही गडी गमावलेला नाहीये. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम सितारा ग्रुप रबाळ या टीमने आणि हा बॉल एका धावेसाठी पाठवलेला आहे. पहा या स्पर्धेचे काही नियम आहेत. काळ्या पडद्याला जे लाईन मारलेले आहे व्हाईट कलरने त्याच्या इकडे बॉल लागला तर चौकार आहे. जर या बाजूला लागला तर सिंगल धाव आहे. बॉल डायरेक्ट पडद्याला लागला काळ्या पडद्याला तर तो चौकार आहे. म्हणजे असे काही नियम आहेत या 3 साइड सर्कल चौकार स्पर्धेमध्ये. तिन्ही बाजूला चौकार आहेत आणि इथे विकेटचं पतन धक्का क्रमांक 1 लागलाय. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम सितारा ग्रुप रबाळ या टीमला. येणारे आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या 11 आहेत. दोन्ही संघांना आता प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. असं म्हटलं जातं ना जहां कोशिशों का कद बड़ा होता है वहां नसीब को भी झुकना पड़ता है आणि इथे आज नशिबाला झुकवावं लागेल. चांगला खेळ. एकमेव यशाच्या दिशेने जाणारा हा पर्याय आहे. परंतु इथे थोडीशी गडबड झाली आहे. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलेलं आहे. ही चातुर्य ही चपळता किती महत्वाची आहे पहा ना. एक धाव होती एका धावेचं रूपांतर लगेच तत्परतेने दुहेरीमध्ये केलेलं आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे येणारे आता बॉल शिल्लक आहेत 11 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 9. 11 बॉल 9. समीकरण बदललेलं आहे. क्रिकेट असो किंवा आयुष्य वेळ बदलायला वेळ लागत नाही. एका बाजूला तर प्रयत्न मोठे करावे लागतील. धावसंख्येचा बचाव करताना टीम आकाश 8 चेंबूर या टीमला. असंही म्हटलं जातं ना मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो. हौसलों से उडान होती है. आणि ते हौसले आज मजबूत ठेवावे लागतील. बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण मार्कवास टीवा, युसुफ पठाण, इरफान पठाण, पांड्या ब्रदर्स,
म्हणजे असे काही खेळाडू होते ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं बंधूंच्या जोडीने, परंतु ही बंधूंची जोडी आता टीम सितारा ग्रुप रबाळ या टीमसाठी बॅटिंग करते. बॉलर तयार ऋषिकेश. या बॉलला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 36चा पाठलाग करताना. 30 धावा म्हणजे अजूनही 6 धावांची गरज आहे आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 8 बॉल 6. एका बाजूला टीम आकाशेठ चेंबूर या टीमला खेळ चांगला करावा लागेल. संघर्षाचा हा वनवास आहे आणि संघर्षाच्या काळामध्ये चांगला खेळ हा एक पर्याय आहे. 8 बॉल 6 ची मॅच. पुढे जाऊन खेळलेला फटका पदलादित्य होतं, पण अंडरम क्रिकेटमध्ये तुम्हाला आक्रमण हे करावंच लागतं आणि तेच आक्रमण केलेलं आहे. परंतु फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता तितकीशी चांगली साधताली नाही. एक सिंगल धाव आली आहे. आता 7 बॉल 5 ची गरज अशी रंगलेली मैदानाच्या आतमध्ये मॅच. चला घाई करा आणि तयार राहा. तन्वी 11 वडाळा आणि श्रीषा कळंबोली आपण तयार राहा. बॉलर तयार. फटका चांगला परंतु क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती 32. विजयासाठी बनवायच्या आहेत 4. येणारे बॉल आहेत 6 बॉल 4 ची गरज आहे. एका बाजूला टीम आकाशेठ चेंबूर या टीमला खेळ मोठा करावा लागेल. काळ कसोटीचा आहे परंतु कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा आहे आणि तो संघर्ष करावा लागेल. 6 बॉल 8 ची गरज आहे टीम सितारा ग्रुप रबाळे या टीमला. 6-8 टीम मीटिंग बोलवलेली आहे. कुणावरती ठेवलाय विश्वास, कुणाच्या हाती सोपवलाय बॉल. टीम आकाशेठ चेंबूर या टीमने आणि ज्यांच्या हाती बॉल आहे गोलंदाज अनिकेत मॅच खेचून आणतील का? जब टूटने लगे हौसले ना बस ये याद रखना बिना मेहनत के तब तो ताज नहीं होता ढूंढ लेना अंधेरों में मंजिल जिगनू कभी रोशनी का मोहताज नहीं होता. विजयाच्या वाटा या स्वतःला तयार करावे लागतील. 6 बॉल 4 चा एका बाजूला बचाव आहे. गोलंदाजीचा आज कस लागणार आहे कारण 6-4 एका बाजूला बॅटिंग मध्ये बंधूंची जोडी बॅटिंग करतेय टीम सितारा ग्रुप रबाळे या टीम साठी. 6-8 चा थरार. बॉलर अनिकेत तयार. सहा बॉल 4. बॉलर तयार. अनिकेत फार मोठी उमेद आहे या मॅचची. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदललेली आहे. धाव बचाव क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलेलं आहे. स्ट्रायकर एंडला मनीष. चांगली बॅटिंग केली मनीष यांनी संपूर्ण या डाबामध्ये. बॉलर तयार. पायांचा वापर टॅप केलाय. विजयाचा कळस रवणारा फटका अखेरकार आला सितारा ग्रुप रबाळे या टीम साठी आणि हा सामना या टीमने जलद गतीने जिंकलेला आहे. चला तन्वी 11 वडाळा आणि श्रीषा कळंबोली आपण मैदानात ताबा घ्या आणि टीम आकाशेठ चेंबूर या टीमला विनंती की आपलं सन्मान चिन्ह आपण स्वीकारावं. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. या स्पर्धेची आठवण भेट आपण प्रदान करत आहोत टीम आकाशेठ चेंबूरला. आपलं सन्मान चिन्ह आपण स्वीकारा आणि टीम तन्वी 11 वडाळा श्रीषा कळंबोली आपण आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. चुम चुम वाई वाजे घुंगुर धूम तक्का